मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मित्रांनो, अक्षर भारती इयत्ता 10वी मराठी या पाठ्यपुस्तकातील पाठ 6वा चुडीवाला या पाठावरती आधारित अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं आपण या ठिकाणी स्पष्टीकरणासहित तेही मराठी भाषेमध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत. स्वाध्यायातील प्रश्न आपण या ठिकाणी घेत नाहीयेत. पाठाच्या खालील जो स्वाध्याय आहे त्या स्वाध्यायातली उत्तरं तुम्हाला इतर कुठल्याही माध्यमातून मिळू शकतात, पण आपण या ठिकाणी प्रत्येक पाठ आणि प्रत्येक कविता या प्रत्येक कवितेवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं आपण घेतलेली आहेत. त्याचबरोबर पाठाबद्दल जर तुम्हाला वर्णन किंवा त्याचं स्पष्टीकरण ऐकायचं असेल तर त्याही प्रत्येक पाठावर आधारित आपण एक्सप्लेनेशन करणारे व्हिडिओ तेही मराठी भाषेमध्ये बनवलेले आहेत. चॅनलला कृपया व्हिजिट करा आणि त्या ठिकाणी पाहू शकता. चला तर मग प्रस्तुत चुडीवाला या पाठावर आधारित ॲडिशनल इम्पॉर्टंट क्वेश्चन अँड आन्सर. पहिला प्रश्न आहे, आकृती पूर्ण करा. बघा, या ठिकाणी आपण प्रत्येक उतार्यावरती आधारित प्रश्न बनवलेले आहेत. मग त्यामध्ये एका वाक्यात रिकाम्या जागा, आकृती पूर्ण करा, सहसंबंध जोडा, कारणे लिहा, असे अनेक प्रश्न आहेत. स्वमत लिहा. त्यामुळे हे स्टेप बाय स्टेप आपल्याला या ठिकाणी प्रश्न आहेत. आकृती पूर्ण करा. बांगड्याचा व्यवसाय करणारे 2 व्यक्ती आहेत पाठामध्ये वर्णन केलेलं. ते पहिला म्हणजे अब्दुल आहे आणि दुसरा आहे रघुभैया. पुढचा प्रश्न आहे, अब्दुलच्या पेटीत असणाऱ्या बांगड्यांचे रंग. पहिला तो म्हणजे लाल, हिरवा, निळा आणि रंगीबेरंगी. पुढचा प्रश्न आहे बघा, कारणे द्या. स्वेटरमधून अब्दुलला चांगलीच थंडी जाणवत होती. याच्या पाठीमागचं काय कारण होतं? तर बघा, याच्या पाठीमागचं होतं की अब्दुलचा स्वेटर अनेक ठिकाणी उसवला होता, म्हणजे फाटला होता. पुढचा प्रश्न आहे, लहान लहान मुलींनी एकदम गलका करायला सुरुवात केली. काय कारण आहे? तर अब्दुल त्यांच्यासाठी रंगीबेरंगी बांगड्या घेऊन आला होता, म्हणून त्या मुलींनी एकदम त्याच्या भोवताली गलका करायला सुरुवात केली. पुढचा प्रश्न आहे, उतार्यामधील ज्या घटना दिलेल्या आहेत त्या घटनांचा क्रम लावायचा आहे. या ठिकाणी या घटना आहेत आणि या घटनांचा क्रम या ठिकाणी उत्तरादाखल आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे द्या मित्रांनो. अब्दुलचे दुकान बंद असल्याने कोणाचा धंदा तेजीत चालणार होता? तर या ठिकाणी उत्तर आहे रघुभैयाचा. असं एका शब्दामध्ये उत्तर तुम्ही लिहायचं नाही, पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहायचंय आणि उत्तरात मुख्य जे उत्तर आहे त्या उत्तराला तुम्ही या ठिकाणी अंडरलाईन करायची आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणाच्या डोळ्यातला क्रोध अब्दुलच्या परिचयाचा होता? आणि उत्तर आहे शन्नूच्या. पुढचा प्रश्न आहे, लहान लहान मुलींनी कोणाभोवती एकदम गलका करायला सुरुवात केली? आणि ते म्हणजे अब्दुल भोवती. आपण या ठिकाणी वेळ जास्त लागू नये, व्हिडिओ मोठा होऊ नये, म्हणून आपण या ठिकाणी उत्तर पूर्ण न वाचून दाखवता जे मुख्य उत्तर आहे ते तुम्हाला आपण या ठिकाणी सांगतोय. पुढचा प्रश्न आहे, बस कोणत्या ठिकाणी रिकामी झाली? उत्तर आहे जिल्हाधिकारी कचेरीजवळ. बघा, कचेरी म्हणजे कार्यालय. अब्दुलने मफलर कानाला घट्ट का लपेटून घेतला? बघा, लपेटून घेणे म्हणजे गुंडाळणे. तर बस सुरू होताच थंडगार वाऱ्याचा झोत अब्दुलला त्रासदायक वाटू लागला होता, म्हणून अब्दुलने कानाला मफरेल गुंडाळून घेतलाय. उत्तर लिहा. पुढचा प्रश्न आहे, अब्दुलचा व्यवसाय हा बांगड्या विकण्याचा होता. अब्दुल या ठिकाणी गेला होता. कुठं गेला होता? तो म्हणजे तपोवनामध्ये. आकृतीबंध पूर्ण करा. यामधला पुढचा जो प्रश्न आहे तो आहे, बायकांची बांगड्या भरायला देवीच्या दर्शनाला येण्यामागची काय कारणं होती? तर 2 कारणं त्या ठिकाणी वर्णन केलेली आहेत. तो म्हणजे संक्रांत आणि दुसरा म्हणजे मंगळवार असल्यामुळं त्या ठिकाणी देवीच्या दर्शनाला ते येत असत. अब्दुल जवळ असलेल्या वस्तू कोणकोणत्या होत्या? तर एकतर पहिली म्हणजे बांगड्यांची पेटी, ज्या पेटीमध्ये तो बांगड्या घेऊन जायचा, आणि दुसरी एक असायची पिशवी. कोण कोणास म्हणालं? शन्नू
चुप बैठ अभी कोण म्हणाले तर अब्दुल म्हणाला आणि शन्नूला म्हणजेच आपल्या पत्नीला म्हणाला, जिचं नाव शन्नू आहे. मी लवकर येईन बेटा, असं अब्दुल आपल्या अनवरला म्हणजेच आपल्या मुलाला बोललाय. चूक की बरोबर? शांतिवनाच्या त्या गोलाकार कमानीकडे अब्दुलचे लक्ष गेलं. चूक. कारण शांतिवन हे नावच नाहीये त्याचं, कारण तपोवन हे नाव आहे, म्हणून हे वाक्य चूक आहे. संक्रांत असल्याने अब्दुलचा धंदा तेजीत चालला होता, यामध्ये चूक आहे, कारण संक्रांतीला तो तपोवनामध्ये जात असे. पुढचा प्रश्न आहे, बांगड्यांची पेटी आणि पिशवी सांभाळत अब्दुल बसमध्ये चढला, आणि हे उत्तर आहे बरोबर, कारण तो ज्यावेळेस तपोवनामध्ये जायचा त्यावेळेस त्याच्याकडे बांगड्यांची पेटी आणि पिशवी असायची. पुढचं वाक्य, थंडगार वाऱ्याचा झोत अधिकच मजेदार वाटू लागला. चूक आहे, मजेदार वाटू लागला नाही, तर त्या ठिकाणी थंडी त्याच्या अंगाला बोचू लागली होती, टोचू लागली होती. पुढचा याच उत्तरामधील स्वमतावर आधारित प्रश्न आहे, अब्दुल बद्दल माहिती लिहा. हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. तर बघा, प्रस्तुत या ठिकाणी तुम्ही वर्णन करताना पाठाचं नाव, लेखकाचं नाव हे त्या ठिकाणी अधोरेखित करायचंय, आणि त्याचबरोबर पाठाबद्दल थोडक्यात सारांश लिहायचा, आणि मग दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये हे उत्तर त्या ठिकाणी लिहायचं आहे. बघा, अब्दुलचा बांगड्या विकण्याचा व्यवसाय होता. अब्दुलचा व्यवसाय जेमतेम चालत होत असावा असे वाटते, कारण त्याच्या अंगावरचा स्वेटर अनेक ठिकाणी उसवलेला होता. थंडी वाऱ्याची पर्वा न करता तो आपली बांगड्यांची पेटी आणि पिशवी घेऊन तपोवनातल्या मुलींना बांगड्या भरण्यासाठी निघाला होता. यावरून असं दिसतं, अब्दुल हा अत्यंत करुणाशील व दयाशील वृत्तीचा, समाजाचे मूल्य जपणारा होता. पाठावरती आधारित जे स्वाध्यायामधले प्रश्न आहेत, ते प्रश्न देखील या PDF फाईलमध्ये आपण केलेले आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला PDF फाईल पाहायला मिळेल, तिथून डाउनलोड करा आणि तेही प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. स्वमतावरती आधारित दुसरा प्रश्न आहे, तपोवनाकडे येताना अब्दुल आल्यावर अब्दुलने कोणत्या गोष्टी अनुभवल्या ते तुमच्या शब्दात लिहा. बघा, जिल्हाधिकारी कचेरीजवळ येताच बहुतेक ठिकाणी सगळीच बस रिकामी झाली. तपोवनाकडे जाणारे कोणीही प्रवासी नव्हते. तपोवनात आल्यावर त्याचं लक्ष कमानीकडे गेलं. कमान म्हणजेच ती अर्धगोलाकार असणारी त्या तपोवनाचं प्रवेशद्वार. जेमतेम हातभर असलेली वेल आता खूप फुलली होती. अब्दुल गेटजवळ बघतात तपोवनातील सगळ्या मुलींनी एकदम गलका करायला सुरुवात केली. तर या गोष्टी ज्या आहेत, अब्दुलने त्या ठिकाणी तपोवनाकडे येताना किंवा तपोवनात आल्यावर या गोष्टी अनुभवल्या. पुढचा प्रश्न आहे, रस्त्याने कोणी भेटलं तर सांगू नका तपोवनात जातो म्हणून. मग हे त्याची पत्नी असणारी जी शन्नू आहे, या शन्नूनं हे जे उद्गार काढलेले आहेत, या विधानामागचं कारण तुमच्या शब्दामध्ये लिहा. तर या ठिकाणी बघा, उत्तर आहे, अब्दुल तपोवनात दर संक्रांतीला जात असे. तपोवन हे कुष्ठरोगी लोकांचं आश्रयस्थान होतं. तेथील कुष्ठरोगाने पीडित स्त्रियांना बांगड्या भरायला अब्दुल जातो. हे जर कोणाला कळलं किंवा समजलं तर इतर स्त्रिया बांगड्या भरण्यासाठी अब्दुलकडे येणार नाहीत व त्याचा परिणाम व्यवसायावर होईल अशी धास्ती म्हणजेच भीती शन्नूला वाटत होती. म्हणून वरील विधान अब्दुलला उद्देशून तिने म्हटले आहे. बघा, या ठिकाणी आता पहिला पॅरेग्राफ संपलेला आहे. आता दुसऱ्या पॅरेग्राफवर आधारित हे प्रश्नांची उत्तर आहेत. आकलन व कृती पूर्ण करा. प्रश्न आहे पहिला, अब्दुल बांगड्याची पेटी घेऊन या ठिकाणी बसला होता. तपोवनात गेल्यानंतर बघा, आंब्याच्या झाडाखाली असलेल्या चौथऱ्यावर, चौथरा म्हणजे चबुतरा, त्याच्यावरती तो बसलाय. बांगड्या भरण्याचा कार्यक्रम तपोवनासाठी असा दिवस होता. तो म्हणजे पहिला एक तर गोष्ट आनंदाचा आणि दुसरा होता चैतन्याचा. अब्दुल तपोवनात गेल्यावर निर्माण होणारं वातावरण बघा, त्या ठिकाणी आवाज असायचा, गडबड असायची, गोंधळ असायचा, आणि त्या ठिकाणच्या मुलीबाळींच्या चेहऱ्यावरचा आनंद या ठिकाणचं वातावरण होतं. पुढचा प्रश्न आहे, तपोवनातील स्त्रिया अब्दुलची आतुरतेने वाट पाहत. कधी वाट पाहायच्या? एक म्हणजे संक्रांतीला आणि दुसरं म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमेला. या 2 दिवशी तपोवनातील स्त्रिया अब्दुलची वाट बघत असायच्या. याच पॅरेग्राफमध्ये आपण एका वाक्यातले प्रश्न आहेत.
पहिला प्रश्न आहे, तपोवनातील स्त्रियांना अब्दुल कोणासारखा वाटे? तर याचं उत्तर आहे देवदूतासारखा. बघा, देवदूत म्हणजे देवाचा दूत, देवाने पाठवलेला माणूस. बघा, आता देव तर सगळ्यांच्या जीवनात आनंदच देतो. आता देवाचा दूत म्हणजे देवाचा माणूस म्हणजे काय? तो देखील आनंदच देतो, म्हणून त्या ठिकाणी अब्दुलला देवदूत म्हटलेलं आहे. अब्दुलला कोणती कला साधली होती, हा दुसरा प्रश्न आहे. तर अब्दुलला तपोवनातील त्या स्त्रियांना, कुष्ठरोगी स्त्रियांना बांगड्या भरण्याची कला साधली होती. पुढचा प्रश्न आहे, रिकाम्या जागा भरा. पहिला प्रश्न आहे, जे आपण आकृती पूर्ण करा याच्यामध्ये घेतलेलं आहे. फक्त या ठिकाणी काय केलेत, हे जे 4 पर्याय आहेत, हे 4 पर्याय त्या ठिकाणी घातलेले आहेत आणि रिकाम्या जागेवरती आधारित प्रश्न बनवलेला आहे. अगदी बारक्यातल्या बारक्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष देऊन हे प्रश्न या ठिकाणी आहेत. त्यामुळे हे प्रश्न जरी फक्त तुम्ही केले तरी तुम्हाला पाठावर इतर दुसरे काही प्रश्नोत्तर वाचण्याची मला तर वाटतं गरज नाहीये. बघा, पुढचा प्रश्न आहे, साऱ्या डॅश डॅश तो एक आनंदाचा आणि चैतन्याचा दिवस. मधुबनातील, शांतिवनातील, तपोवनातील, तेजोवनातील. तर या ठिकाणी हे उत्तर आहे तपोवनातील. हे उत्तर तुम्ही रिकाम्या जागेमध्ये भरायचंय, पूर्ण प्रश्न लिहायचा आहे आणि त्या शब्दाला अंडरलाईन करायची आहे. प्रत्येकीला डॅश डॅश बांगड्या भरायच्या होत्या. प्रथम, आधी, रंगीबेरंगी, आवडीच्या. तर या ठिकाणी उत्तर आहे प्रथम. कोणते लिहा? चिठ्ठीतला मजकूर वाचून दाखवणारा. बघा, रघुभैया. कारण अब्दुलला चिठ्ठी मराठी वाचता येत नव्हती आणि चिठ्ठी मराठीमध्ये होती, त्यामुळे त्या चिठ्ठीतला अब्दुलला रघुभैयाने मजकूर वाचून दाखवलेला आहे. अब्दुलला सत्काराचं निमंत्रण देणारे कोण होते? तर दाजीसाहेब होते, दाजीसाहेब पटवर्धन, म्हणजेच शिवाजीराव उर्फ दाजीसाहेब पटवर्धन. तर संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला तपोवनात चुडीवाल्याची वाट पाहणाऱ्या कोण होत्या? तर त्या स्त्रिया होत्या. पुढचा प्रश्न आहे, याच उत्तरावरती आधारित कारणे लिहा. चिठ्ठीतला मजकूर वाचून अब्दुल आणि शन्नू यांना आनंद झाला. काय कारण होतं त्याचं? तर तपोवनात अब्दुलचा खास सत्कार होणार होता, म्हणजे हे ऐकलं आणि त्यांना दोघांनाही आनंद झाला. पुढचा प्रश्न आहे कारणे लिहामधलाच. अब्दुलने रघुभैयाला चिठ्ठी वाचण्यास सांगितली. बघा, आत्ताच वरच्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला याचं वर्णन केलं होतं. कारण चिठ्ठी मराठीतून होती, म्हणून अब्दुलने रघुभैयाला चिठ्ठी वाचण्यास सांगितलंय. चुडीवाला अब्दुल यांना देवदूतासारखा वाटे, ह्याचं देखील वर्णन मी तुम्हाला वरच्या प्रश्नामध्ये केलेलं आहे. त्या स्त्रियांना आणि मुलींना अब्दुल हा देवदूतासारखे वाटे. हा सहसंबंधावर आधारित प्रश्न आहे. विलक्षण हे समाधान असतं आणि खास काय होतं? तर खास त्याचा सत्कार होणार होता. इथं उत्तर आहे. हातात बांगड्या, तर झाडाखाली चौथरा होता, ज्या चौथऱ्यावरती अब्दुल तपोवनात गेल्यानंतर बसायचा. पुढचा प्रश्न आहे, कोण कोणास म्हणालं? अब्दुल मियाँ तपोवन से चिठ्ठी आई है आपको. बघा, हा रघुभैया म्हणजेच अब्दुल सारखा दुसरा बांगड्यांचा व्यवसाय करणारा रघुभैया हा म्हणालाय. कोणाला म्हणालाय? तर अब्दुलला म्हणालाय. मग वाचून दाखव ना तूच. हा अर्थातच रघुभैयाला कोण बोललेलं आहे? अब्दुल बोललेला आहे. पुढचा प्रश्न आहे स्वमतावरती आधारित याच पॅरेग्राफ मधला. तपोवनातील स्त्रिया व मुलींना अब्दुल देवदूतासारखा वाटे, हे विधान तुमच्या शब्दामध्ये स्पष्ट करा. बघा, या ठिकाणी उदाहरणादाखल आपण हे उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे आणि याच्यामध्ये तुम्ही है ना तुमच्या स्वमताचा आधार घेऊन फक्त हे उदाहरणादाखल उत्तर आहे. तुम्ही या ठिकाणी तुमच्या मतानुसार थोडा बहुत बदल करून तुम्ही या ठिकाणी उत्तर लिहू शकताय. अशा पद्धतीने हे उत्तर या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे, दाजी साहेबांनी अब्दुलचा सत्कार का केला? सहकारण म्हणजे सहकारण या शब्दाचा अर्थ आहे कारणासहित. काय कारण होतं ज्या कारणाचा है ना सत्कार त्या ठिकाणी केलेला आहे? जसं कारण काय होतं? तर बघा, या ठिकाणी आहे ना हे उत्तर, हा प्रश्न महत्वाचा असू शकतो परीक्षेच्या दृष्टिकोनातून. ज्या कुष्ठरोगी लोकांची सावली देखील लोक टाळतात, म्हणजे त्यांच्या सावलीत जाणं, त्यांना स्पर्श करणं तर लांबच, तर अशा कुष्ठरोगी स्त्रियांच्या हातात बांगड्या भरण्याचं काम
अब्दुल अगदी निस्वार्थी भावनेनं करायचा. म्हणजे त्याच्यामध्ये त्याचा कोणताही स्वार्थ नव्हता. म्हणजे असंही नव्हतं की त्याला त्या ठिकाणी बांगड्या भरायला गेल्यामुळं काही आगाऊ रक्कम किंवा एक्स्ट्रा काही पैसे भेटायचे, असंही नव्हतं. निस्वार्थपणे तो जायचा. त्यांच्या जीवनात आनंद फुलवायचा आणि प्रसंगी व्यवसायात आपलं नुकसान सोसून अविरतपणे तो हे काम करत होता. त्याच्या सेवाभावी वृत्तीचा व माणुसकीला जपणाऱ्या निर्मळ मनाच्या माणसाचा सत्कार झाला पाहिजे. त्याच्या कामाची पावती त्याला दिली पाहिजे. याच भावनेतून दाजीसाहेब पटवर्धन यांनी सत्काराचं निमंत्रण त्याला दिलं आणि त्याचा सत्कार केला. हे कारण आहे त्याच्या पाठीमागचं. बघा या ठिकाणी आता हा एक वेगळा प्रश्न आहे या ठिकाणी. इच्छा तिथे मार्ग या म्हणीचा अब्दुलच्या उदाहरणावरून अब्दुलचं या ठिकाणी उदाहरण घ्यायचं आहे आणि त्याच्यावरून त्या ठिकाणी या उत्तराला, या म्हणीला किंवा ह्या जो आहे त्याला स्पष्ट करायचं आहे. बघा उत्तर आहे, अनेक लोकांच्या मनात बऱ्याच इच्छा असतात, पण ते केवळ विचारच करत राहतात. हे नाही ते नाही या सबबीखाली त्यांच्या इच्छेला किंवा विचाराला पूर्णत्व येत नाही. म्हणजे कारण शोधत राहतात. पण अब्दुल सारखा छोटा व्यावसायिक अत्यंत प्रामाणिक म्हणजे सामान्य परिस्थिती असलेला, आपल्याजवळ जे आहे जसं आहे त्यातून निस्वार्थपणे सेवेचं व्रत साकारतो आणि कुष्ठरोगी स्त्रियांना बांगड्या भरण्याचं काम वरवर अगदी साधं वाटत असलं तरी त्यामध्ये अब्दुलची उदात्त भावना आहे, दुसऱ्यांच्या आनंदासाठी झटण्याची वृत्ती आहे. ही वृत्ती यातून दिसून येते. फार मोठा गाजावाजा किंवा बडेजाव न करता अब्दुल हे काम अत्यंत सेवाभावी वृत्तीने करत होता. खरोखरच मनापासून काही करण्याची जर इच्छा असेल तर मार्ग नक्कीच मिळतो, हे या उदाहरणावरून जाणवतं. म्हणजे बघा, इच्छा तिथे मार्ग हे अब्दुलच्या उदाहरणावरून हे ठिकाणी स्पष्ट करून दिलेलं आहे. म्हणजे पाठाशी संदर्भ त्याचा जोडला आहे आणि या म्हणीचा अर्थ या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, चौथा प्रश्न आहे, अब्दुल तपोवनात गेल्यावर तिथलं वातावरण कसं होतं हे तुमच्या शब्दामध्ये लिहा. बघा, अब्दुल तपोवनात जायचा, त्या ठिकाणी असणाऱ्या मुली चुडीवाला म्हणून ओरडायच्या आणि बायका ज्या मुली त्याच्या भोवती जमायच्या, अब्दुलकडून आपल्याला हव्यात असलेल्या वस्तू घ्यायच्या, रंगबिरंगी बांगड्या घ्यायच्या, हव्या तशा घ्यायच्या. प्रत्येकीला प्रथम बांगड्या भरायच्या असायच्या म्हणून अब्दुलच्या भोवती त्यांची गर्दी करत असायच्या. त्यांचा त्या ठिकाणी असणारा आवाज, गडबड, गोंधळ यामुळे आनंदवनाचा परिसर गजबजून उठायचा. सगळ्या स्त्रियांमध्ये आनंद आणि चैतन्य पसरत असे आणि तो सगळा अनुभव म्हणजे अब्दुलसाठी एक अत्यंत समाधानाची गोष्ट होती. आता पुढच्या पॅरेग्राफकडे आपण जाऊया, ज्या पॅरेग्राफवरती आधारित अशाच प्रकारचे प्रश्न या ठिकाणी बनवलेले आहेत. सत्काराच्या दिवशी अब्दुल तपोवनात आला. त्यावेळेस त्याने आल्यानंतर पाहिलं की निमंत्रित पाहुणे मंडळी बसली होती. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर अब्दुलला बसायला संकोच वाटला, म्हणजे त्या ठिकाणी कमीपणा वाटला, कारण ती मंडळी आलेली जी प्रतिष्ठित मंडळी होती. मग दाजीसाहेबांनी त्याला जवळच्या खुर्चीवर बसायला लावलं आणि सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. पुढचा आकृतीबंध आहे. दाजीसाहेबांच्या बोलण्यातील वैशिष्ट्य काय होती, तर त्यांचा एकतर आवाज खणखणीत होता आणि बोलण्यामध्ये एक रुबाब, तोरा होता. पुढचा प्रश्न याच्यामधलाच, दाजीसाहेबांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्य स्पष्ट करा. उंच सडसडीत देहयष्टी, तेजपुंज चेहरा, गौरवर्ण, खणखणीत आवाज आणि बोलण्यातला ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये होती. दाजीसाहेबाचा पेहराव म्हणजे काय बघा, पोशाख. बंद गळ्याचा कोट, डोक्याला केशरी फेटा हा त्यांचा पेहराव होता, म्हणजे पोशाख होता. बघा आता पुढचा प्रश्न आहे, कोण ते लिहा. सेतुबंधन करणारा राम होता. म्हणजे या ठिकाणी दाजीसाहेबांनी आपल्या भाषणामध्ये रामाचे सेतुबंधनाचं उदाहरण दिलेलं आहे ना. हे रामायणातील राम, त्यांच्या सेतुबंधनाचं उदाहरण दिले आणि सेतुबंधनाला मदत करणारी एक छोटीशी खार आहे. पुढचा प्रश्न आहे, उत्तरे लिहा. संक्रांत आणि ज्येष्ठ पौर्णिमेला हा प्रस्ताव समोर आला होता. कोणता प्रस्ताव होता, तर त्या तपोवनामध्ये असणाऱ्या स्त्रिया आणि मुली यांना बांगड्या भरणे हा प्रस्ताव समोर आलेला होता.
दाजीसाहेबांनी त्यांना विनंती केली होती. काय विनंती केली होती? कोणाला केली होती? तर अनेक बांगड्यावाल्यांना विनंती केली होती, की तपोवनामध्ये या वर्षभरातून 2 दिवस मकर संक्रांती आणि ज्येष्ठ पौर्णिमेला तुम्ही त्या ठिकाणी यायचंय आणि बांगड्या भरायच्या, असा प्रस्ताव त्यांनी मांडला होता. पुढचा आकृतीबंध पूर्ण करा हा प्रश्न आहे. पुढे बघा. तर या ठिकाणी अब्दुलच्या वाटेकडे म्हणजेच येण्याकडे डोळे लावून बसलेल्या कोण असायच्या? तर ते असायच्या तपोवनातील स्त्रिया आणि दुसऱ्या होत्या मुलीबाळी. पुढे बघा. दाजीसाहेबांनी अब्दुलला सत्कारात दिलेल्या गोष्टी. पहिलं होतं फुलांचा गुच्छ आणि दुसरं म्हणजे तपोवनातील त्या महिलांनी, त्या लोकांनी तयार केलेल्या फुलदाणी, हे त्यांना दिलेलं होतं. पुढे बघा. दाजीसाहेबांनी अब्दुलला सत्कारामध्ये दिलेल्या या वस्तू आहेत. आणि बघा पुढचा प्रश्न आहे, यासाठी अब्दुलचा सत्कार करण्यात आला. अब्दुलचं समाजकार्य आणि अब्दुलची सेवा म्हणजेच मानव सेवा या गोष्टीमुळं त्यांना त्या ठिकाणी अब्दुलचा सत्कार करण्यात आला होता. पुढचं एका वाक्यात उत्तरे लिहा. दाजीसाहेबांचं वय किती वर्ष होतं? तर 84 म्हणजेच 84. पुढं आहे प्रश्न, अब्दुलने दाजीसाहेबांना कोणतं आश्वासन दिलं? तर अब्दुलने दाजीसाहेबांना तपोवनात बांगड्या भरण्यासाठी येण्याचं आश्वासन दिलं होतं. कारणे द्या. सत्काराच्या ठिकाणी अब्दुल तसाच उभा राहिला, याच्या पाठीमागचं कारण होतं. इथं पर्याय दिलेले आहेत आणि या पर्यायांपैकी योग्य उत्तर आहे, त्या पाहुण्यांबरोबर बसायला त्याला संकोच वाटला होता. पुढे बघा. पुढचा प्रश्न आहे, अब्दुल अतिशय भारावून गेला, याच्या पाठीमागचं काय कारण होतं? अब्दुलच्या भारावून जाण्याच्या पाठीमागचं कारण होतं कारण दाजीसाहेबांनी अब्दुलचा सत्कार केला होता. याच उतार्यावरती आधारित, पॅरेग्राफवरती आधारित रिकाम्या जागी लिहा प्रश्न आहे. डॅश डॅश सेतुबंधन केलं, कोणी केलं होतं? आपण वरती सांगितलेलंच होतं, तर उत्तर आहे रामानं. डॅश डॅश त्याच्याबरोबर बसायला संकोच वाटला. आता वरच्या प्रश्नामध्ये आपण याचंही वर्णन केलेलं होतं. पुढचा प्रश्न आहे बघा. सहसंबंध लिहा. आवाजातला खणखणीतपणा आणि बोलण्यातली ऐट. बघा, तेजपुंज चेहरा होता आणि पांढरे स्वच्छ काय होतं? हे धोतर होतं, दाजीसाहेबांनी परिधान केलेलं, म्हणजे दाजीसाहेबांनी घातलेलं धोतर. आता पुढचा प्रश्न आहे, सोमतावरती आधारित प्रश्न आहे आणि दाजीसाहेबांचं वर्णन तुमच्या शब्दात लिहा. बघा, दाजीसाहेबांचं वर्णन या ठिकाणी, ते 84 वर्षाचे होते, खूप काटक होते, उंच सडसडीत देहयष्टी होती, तेजपुंज चेहरा होता, गौरवर्ण होता, पांढरे स्वच्छ धोतर होतं, त्यांच्या आवाजामध्ये खणखणीतपणा होता आणि बोलण्यात ऐट होती, असं दाजीसाहेबांचं व्यक्तिमत्व होतं. हेच प्रश्न याच्यावरती आधारित दुसरा प्रश्न आहे की पोशाखाचं वर्णन करा. त्यांचा पोशाख बघा, पांढरं स्वच्छ धोतर, बंद गळ्याचा कोट, डोक्याला उंच सडसडीत केशरी फेटा, ज्याला साफा पण म्हणतात, असा दाजीसाहेबांचा पोशाख होता. आणि त्यांची शरीरयष्टी जी होती आणि पोशाख होता, त्यामुळे ते अतिशय रुबाबदार दिसायचे. पुढचा प्रश्न आहे, दाजीसाहेब आपल्या भाषणात अब्दुलबद्दल जे बोलले ते तुमच्या शब्दात लिहा. बघा, दाजीसाहेबांनी काय बोलले होते भाषणामध्ये? तर दाजीसाहेब म्हणाले की तपोवनासाठी मदत करणाऱ्या अनेक व्यक्ती सुदैवानं आम्हाला लाभल्या. संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला बांगड्या भरायचा प्रस्ताव अब्दुल मियांनी स्वतःहून स्वीकारला. दरवर्षी अब्दुल मियां न चुकता येतात आणि येथील भगिनींच्या जीवनात आनंदाचा वर्षाव करतात. कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता अब्दुल मियां हे काम करतात आणि हे त्यांचं हे जे समाजकार्य आहे, जी मानवसेवा आहे, ही खरोखरच मोठी आहे, अनमोल आहे, म्हणजे तिचं मोल नाही आहे, अशा शब्दात दाजीसाहेबांनी अब्दुलच्या कामाचा गौरव केला, कार्याचा गौरव केला.
पुन्हा आणखीन एक स्वमतावरती आधारित मोठा प्रश्न या ठिकाणी बघा. तर प्रत्येकाच्या छोट्या छोट्या सहकार्यातून अनेक मोठी कामं होऊ शकतात. हा देखील स्वमतावरती आधारित प्रश्न आहे. याबद्दल तुमचं मत हे उदाहरणासहित लिहायचं आहे. म्हणजे या ठिकाणी एक तुम्हाला उदाहरण द्यावं लागेल या मताबद्दल तुमचं मत स्पष्ट करण्यासाठी. उदाहरणादाखल या ठिकाणी दिलेलं आहे बघा. दाजीसाहेबांना तपोवनासाठी काम करणारी, मदत करणारी माणसं मिळाली म्हणून एवढं काम ते चांगल्या प्रकारे करू शकले. एखाद्या चांगल्या कामासाठी प्रत्येकाने थोडासा जरी हातभार लावला, हातभार लावणे म्हणजेच मदत करणे, तरी खूप मोठी मोठी कामं पूर्णत्वास जाऊ शकतात. अगदी अलीकडचेच उदाहरण घ्यायचं असेल तर नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुरू केलेलं नाम फाउंडेशन. बघा, नाम म्हणजे ना या शब्दामध्ये नाना आणि म या शब्दामध्ये मकरंद, म्हणजे या दोघांनी मिळून हे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हे फाउंडेशन तयार केलेलं आहे, ज्याचं नाव आहे नाम. यात अनेकांच्या सहकार्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. पाण्याच्या प्रश्नावर काम करणारे जलपुरुष डॉक्टर राजेंद्र सिंह असोत किंवा अनाथांसाठी झालेल्या सिंधुताई सपकाळ, ज्यांना अनाथांची माय म्हणून देखील ओळखलं जातं, या सगळ्यांच्या कामाला हातभार लावणारे, सहकार्य देणारे अनेक हात आहेत आणि सामाजिक सेतुबंधनासाठी मोठमोठी कार्य या सहकार्यातूनच साकार होत असतात. बघा, असं या उदाहरणाचं स्पष्टीकरण म्हणजे ही 2-3 लोकांची उदाहरणं दिलेली आहेत आणि याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे उत्तरामधला. आकृती पूर्ण करा. अनवर खिम्यासाठी हट्ट धरून बसला होता. हे ऐकून अब्दुलवर झालेला परिणाम. अब्दुल ज्यावेळेस घरी आला आणि त्याच्या असणाऱ्या पत्नीनं सांगितलं की अनवरने खिम्मा मागितला होता आणि त्याच्यासाठी तो हट्ट करत होता, तर अब्दुल जेवत असताना अब्दुलच्या हातातला घास हातातच राहिला. आणि दुसरी गोष्ट, जेवणावरची इच्छा मरून गेली, म्हणजे तो तोंडातला घास तोंडामध्ये घोळू लागला. पुढचा प्रश्न आहे, शन्नूने अब्दुलला जेवायला दिलेले पदार्थ कोणकोणते होते? बघा, एक पदार्थ होता चपाती आणि दुसरं म्हणजे वांग्याची भाजी. पुढचा प्रश्न आहे, मोटारीतून प्रवास करताना अब्दुलच्या मनात निर्माण झालेले विचार, की म्हणजे आज शन्नूला आणायला हवं होतं, तिचा गुस्सा कमी झाला असता. आणि तिसरा प्रश्न आहे, अब्दुल अमरावतीकडे प्रवास करत असताना अनुभवलेले आकाशाचे सौंदर्य. बघा, आकाशामध्ये अष्टमीचा चंद्र हसत होता आणि आकाश मेघरहित निळ्या नितळाईनं नटलं होतं. मेघरहित म्हणजेच मेघांशिवाय निळी नितळाई आकाशामध्ये होती, असं वर्णन केलेलं आहे. पुढं रिकाम्या जागा भरा. अमरावतीहून आलेली निमंत्रित मंडळी डॅश 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 जाणार होती. कशातून जाणार होती? रिक्षातून, सायकलवरून, मोटारीतून, चालत. तर योग्य उत्तर आहे मोटारीतून. म्हणजे रिकाम्या जागेसाठी या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. या 4 पर्यायांपैकी योग्य उत्तर शोधायचं आहे आणि रिकामी जागा पूर्ण करायची आहे. तर अशा प्रकारचे प्रत्येक उतार्यावरती आधारित प्रश्न बारकीतल्या बारक्या गोष्टीकडे लक्ष देऊन तयार आहेत. पुढचा प्रश्न आहे, उतार्यानुसार घटनांचा क्रम लावा. या ठिकाणी या घटना दिलेल्या आहेत 4 आणि त्याला क्रमानुसार लावलेला आहे, कुठली घटना अगोदर घडली त्याच्याप्रमाणे. आता एका वाक्यात उत्तरे द्या. मोटार कोणत्या चौकात थांबली? बघा, या ठिकाणी मुख्य उत्तर आहे अंबादेवीच्या चौकात. शन्नू कोणत्या गोष्टीसाठी अब्दुलला नेहमी आग्रह करायची? बघा, नवीन व्यवसाय करण्याचा आग्रह शन्नू अब्दुलला करायची. कारणे लिहा. प्रश्न आहे आणि त्याच्यासाठी 4 पर्याय देखील इथे दिलेले आहेत, की अब्दुलला बांगड्याचा व्यवसाय सोडवत नव्हता. काय कारण होतं? तर त्याच्या आब्बाजांपासून चालत आलेला हा व्यवसाय होता, त्यामुळे त्याला तो व्यवसाय सोडवत नव्हता. पुढचा प्रश्न आहे, शन्नू नेहमी नाराज असे, काय कारण होतं? तर बघा, वारंवार म्हणजे प्रत्येक वेळेस सांगूनही अब्दुल हा व्यवसाय बदलत नव्हता, म्हणून त्याची असणारी पत्नी ही नाराज होती. जोड्या जुळवा. प्रश्न आहे पुढचा, अष्टमीचा चंद्र, वातावरण, उदास चेहरा आकाश, आणि हे बघा पर्याय दिलेले आहेत. हा अ गट आणि दुसरा आहे तो हा ब गट आहे.
म्हणजे या ठिकाणी उत्तर दिलेले आहेत है ना. पहिला अष्टमीचा चंद्र म्हणजे आकाशामध्ये होता. उदास चेहरा कोणाचा होता, तर उदास चेहरा हा अब्दुलचा होता. दुकानाला रंग कोणाच्या दिला होता, तर रघुभैयाच्या. आणि आंतरबाह्य प्रसन्न करणारं हे वातावरण होतं. परिच्छेदामध्ये आलेल्या व्यक्ती यांची नावं दिलेली आहेत. त्यामध्ये दाजीसाहेब, अब्दुल, शन्नू, अनवर आणि रघुभैया. कोण कोणास म्हणालं, नाही जी नाही चाहता खाने को. अब्दुलची असणारी पत्नी शन्नू, म्हणजे अब्दुल ज्यावेळेस तपोवनातून सत्काराच्या दिवशी आला, जेवायला बसला आणि जेवायला बसल्यानंतर त्याने आपल्या पत्नीला विचारलेले आहे. अनवर जेवला, त्याच्यानंतरचं हे पुढचं वाक्य आहे जे अब्दुलने आपल्या शन्नूला विचारलेलं आहे, पत्नीला विचारलेलं आहे. सहसंबंध जोडा आधारावरती हा प्रश्न आहे. इथं प्रश्न आहे, उत्तरं पण इथं दिलेली आहेत. पुढचा स्वमतावरती आधारित प्रश्न पाहूया. बघा, प्रश्न आहे, अब्दुलची जेवणावरची इच्छा मरून गेली. म्हणजे आता या एका वाक्यात रिकाम्या जागा, याच्यामध्ये सहसंबंध स्पष्ट करा किंवा आकृतिबंध पूर्ण करा, याच्यामध्ये आपण पाहिलेले त्याच स्पष्टीकरण या उत्तरामध्ये दिलेलं आहे. त्याच्या जेवणावरची इच्छा का मरून गेली है ना. तर उत्तर त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. पुढचाही प्रश्न असाच, शन्नू वारंवार कोणत्या गोष्टीचा आग्रह करत होती आणि का, नाही ना. 3 मार्कासाठी असणारा हा मोठा प्रश्न आहे. पुढे बघा, त्याचं उत्तर आहे. आपण हे उत्तर वरती एका वाक्यात रिकाम्या जागा या प्रश्नांमध्ये पाहिलेले. अब्दुलचा बांगड्याचा व्यवसाय होता आणि तो व्यवसाय जेमतेम चालणारा व्यवसाय होता. नेमकं सणाच्या दिवशी अब्दुलचं दुकान बंद ठेवून अब्दुल तपोवनातल्या स्त्रियांना बांगड्या भरण्यासाठी जात असे. शन्नू वारंवार अब्दुलला दुसरा व्यवसाय करायला सांगायची. अत्यंत अल्प उत्पन्नात संसाराचा गाडा चालवणं तिला कठीण जात होतं आणि तिच्या मुलाच्या साध्या साध्या इच्छा तिला पूर्ण करता येत नव्हत्या, म्हणून ती अब्दुलला नवीन धंदा सुरू करायला सांगत होती. पुढचा प्रश्न आहे, अब्दुल मोटारीतून प्रवास करताना त्याच्या मनातले विचार आणि वातावरणाचं वर्णन करा. बघा, थोडक्यात उत्तरं दिलेली आहेत. तुम्ही याच उत्तराचा आधार घेऊन त्या ठिकाणी उत्तर वाढवून सुद्धा लिहू शकता. प्रश्न जर 3 मार्कासाठी विचारला तर त्या ठिकाणी मोठं तुम्हाला 2 ते 3 पॅरेग्राफमध्ये उत्तर बनवायचे. पहिला पॅरेग्राफ तो प्रस्तावनेचा करायचा आहे. प्रस्तावनेमध्ये काय द्यायचंय, काय लिहायचंय, तर त्या पाठाचं नाव, लेखकाचं नाव आणि पाठाचा थोडक्यात सारांश लिहायचा आहे. आणि मग मुख्य जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तराचं स्पष्टीकरण करायचंय. आणि शेवटी अशा प्रकारे आपण या प्रश्नामध्ये हे अनुभवलेलं आहे किंवा पाहिलेलं आहे किंवा दिलेलं आहे असं उत्तराचा शेवट करायचा आहे. पुढचा प्रश्न बघा, अब्दुलला नवीन धंदा का सुरू करता येत नव्हता. कारण बघा, शन्नू वारंवार अब्दुल जवळ नवीन धंदा करायचा आग्रह करत होती, पण अब्दुलला ते शक्य नव्हतं. कारण नवीन धंद्यासाठी लागणारं जे भांडवल आहे म्हणजेच पैसा आहे, शिवाय बांगड्या विकण्याचा व्यवसाय, या व्यवसायाची त्याचं भावनिक नातं होतं. कारण त्याच्या वडिलांनी हा व्यवसाय सुरू केलेला होता, म्हणून त्याला तो धंदा बंद करावासा वाटत नव्हता. ही 2-3 जी कारणं आहेत याच्यामधली, ही कारणं तुम्ही त्या ठिकाणी लिहायचं आहेत. आता आपण पाठाच्या शेवटच्या पॅरेग्राफमध्ये आलेलो आहोत, त्यावरती आधारित हे बनवलेले आहेत प्रश्न. आकृतिबंध पूर्ण करा. अब्दुल संक्रांतीला हे सारं तपोवनात नेणार होता. बघा, पिना, पावडरचा डब्बा, रुमाल, रिबिनी, बांगड्या, या ज्या वस्तू होत्या त्याने पेटीमध्ये भरलेल्या है ना. तर या वस्तू त्याने त्या ह्याच्यामध्ये नेलेल्या होत्या. उत्तर लिहा. पुढचा प्रश्न आहे, देवळात 2चे टोले देणारा कोण होता, तर देवळामध्ये असणारा तो पहारेकरी. गाढ झोपी गेलेला होता अनवर. पुढील घटनांचा परिणाम लिहा. तपोवन दाजीसाहेबांच्या धंदा करायला अब्दुलचं मन आता राहिलं नव्हतं, हे कळलं आणि सगळं काही विसरून अब्दुलने मनोमन सुकावणे म्हणजेच हे स्त्रियांचं हसणं, अशा प्रकारचे हे परिणाम झालेल्या घटना आहेत. जोड्या जुळवा. देऊळ, तपोवन, बांगड्या, अब्दुल हा गट आहे आणि दुसरा गट आहे हळवा, पेटी, दाजीसाहेब आणि पहारेकरी. उत्तरासाठी या ठिकाणी तुम्ही ऑप्शन दिलेले जे आहेत त्याचे जोड्या जुळवाचे ते आहे, ते पाहू शकताय. कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
अनवर डॅश डॅश झोपला होता. 4 पर्याय आहेत. तर यामध्ये उत्तर आहे गाढ. एखाद्या वस्त्राचा एकाएकी रंग उडून जावा तशी त्याची एकाएकी डॅश डॅश उडून गेली. बघा, इच्छा, जीवनेच्छा, आसक्ती. तर या ठिकाणी जीवनेच्छा म्हणजेच जीवन जगण्याची इच्छा. डॅश 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 त्याला आवाज दिला. कोणी दिला? शन्नूने, अनवरने, दाजीसाहेबांनी, रघुभैयाने. तर रघुभैयाने आवाज दिलेला होता. आकृतीबंध पूर्ण करा. अब्दुल शिवाय घरात असलेल्या व्यक्ती कोणत्या? तर 2 व्यक्ती घरामध्ये होत्या. पहिले म्हणजे त्याचा मुलगा आणि दुसरं म्हणजे त्याची असणारी बायको. कारण लिहा. अब्दुलचं मन धंद्यात लागत नव्हतं. काय कारण होतं? तर आता तपोवन हे दाजीसाहेबांच्या हातात राहिलं नव्हतं म्हणून त्याचं मन लागत नव्हतं. अब्दुलने पिशवीतील वस्तू बाहेर काढल्या. कारण आहे, कारण त्या वस्तू तो संक्रांतीला तपोवनात घेऊन जाणार होता. आकृतीबंध पूर्ण करा. याच्यामध्ये दाजीसाहेबांनी तपोवन असं फुलवलं. कसं फुलवलं होतं? तर त्यांना आपल्या आयुष्याचं मोल त्या तपोवनासाठी दिलं होतं आणि त्याचबरोबर तन, मन आणि धन अर्पण केलेलं होतं. शेवटचा एका वाक्यातल्या प्रश्नासाठीचा हा प्रश्न आहे. याच्यामधला पहिला प्रश्न आहे, अब्दुल हळवा झाला. हळवा म्हणजे भावूक झाला. का झाला? तर आता ज्या व्यक्तीनं कष्टाने फुलवलेली कर्मभूमी आहे त्या सोडण्याच्या विचाराने दाजीसाहेबांना किती यातना झालं असेल, किती दुःख झालं असेल, या विचारानं अब्दुल हळवा झाला. पुढचा प्रश्न आहे, अब्दुल तपोवनात कोणत्या सणाच्या दिवशी जाणार होता? तर संक्रांतीला जाणार होता. देवळातल्या पहारेकऱ्याने कितीचे टोले दिले? 2चे टोले दिले, कारण रात्रीचे 2 वाजले होते म्हणून 2चे टोले दिले. अब्दुल वर्षातून किती वेळा दुसऱ्यासाठी जगण्यात त्या आनंदाचं सुख अनुभवायचा? तर 2दा. ते म्हणजे है ना, मकर संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला. साऱ्या वस्तूंकडे बघता बघता अब्दुलवर काय परिणाम झाला? तर त्याचे डोळे हे पाण्याने भरून आले, काठोकाठ भरून आले. कोण कोणास म्हणालं? शेवटचा प्रश्न आहे, कोण कोणास म्हणाले यातला? क्यों आज दुकान नाही खोलता? कोण म्हणाले? रघुभैया. हा अब्दुलला म्हणालाय. स्वमतावरती आधारित प्रश्न आहे. मित्रांनो, है ना, व्हिडिओला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा. कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला, नक्की कळवा. प्रश्न आहे, त्या आनंदाचे सुख वर्षातून 2दा फक्त अब्दुल अनुभवायचा. आता आपण एका वाक्यातल्यासाठी हे प्रश्न पाहिलेले होते, तर तशाच आधारावर या ठिकाणी उत्तर लिहिलेलं आहे. तुम्ही हे उत्तर वाचू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF फाईलची लिंक पाठवलेली आहे. ती लिंक त्या ठिकाणी डाउनलोड करून घ्या. आणि पाठाचं वर्णन, तुम्हाला याचं स्पष्टीकरण, तेही पूर्ण मराठी भाषेमध्ये है ना, पूर्ण शब्दशः अर्थ याचं वर्णन जर तुम्हाला पाहायचं असेल तर चॅनलला अवश्य भेट द्या. त्या ठिकाणी तुम्हाला पाठाचं पूर्ण एक्सप्लेनेशन केलेला व्हिडिओ पाहायला भेटेल. बघा, शेवटचा प्रश्न आहे आता, एखाद्या वस्त्राचा एकाएकी रंग उडून जावा तशी त्याची जीवनेच्छा एकाएकी उडून गेली असे लेखिका का म्हणाल्या? तर बघा, या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे आणि त्याचं मुख्य कारण होतं, आता हे तपोवन दाजीसाहेबाचं राहणार नव्हतं. वरील परिच्छेदावरून अब्दुलचा स्वभाव, त्याची विशेष गुण लिहा. या ठिकाणी उत्तर आहे. व्हिडिओ जास्त मोठा होईल यासाठी आपण है ना, हे प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी PDF फाईलचा संदर्भ घेऊन अभ्यासू शकता आणि निश्चितपणे कळवायचंय की व्हिडिओ कसा वाटला, कमेंट करायच्यात. आणि स्वाध्याय कृतीमध्ये असणारा प्रश्न आहे, हा प्रश्न आपण वरती घेतलेला आहे. हा प्रश्न या ठिकाणी पहा. आणि या प्रस्तुत PDF फाईलमध्ये पाठावर असणारे स्वाध्यायातले जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं सुद्धा आपण या ठिकाणी सविस्तरपणे दिलेली आहेत. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. धन्यवाद.